सोबत आलेल्या किंवा सोबतच असणाऱ्या अंजुमताई या ठिकाणी इथं बरोबर आलेले सर्व फरांदादा आणि ते आपले कळंत्री आणि जे काही आमचे एकनाथ सगळे आणि सगळ्यांचे नावं घेतले तर बराच वेळ जाईल। या ठिकाणी अण्णांनी संकल्प केला, निवडणुकीच्या वेळेस आपण नारळ फोडण्याचा कार्यक्रम त्यांनी असा मनाला व्यक्त केला की या मागच्या वेळेसही आपण इथंच नारळाचं अर्पण केलं होतं आणि ह्याही वेळेस आपण इथंच नारळ फोडणार। तर त्याची सूचना अशी होती की तुम्ही फार आपल्याला लोक बोलवायचे नाही, फक्त गावातले आणि तेही थोडेच बोलवा। आणि त्याप्रमाणे अतिशय छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आपण तो केला आणि तिथनं पुढे मग प्रचाराला सुरुवात झाली। आणि प्रचाराला सुरुवात झाली आणि जसजसा दिवस जवळ येत गेले तसतसा प्रचाराला वेग आला आणि पाणेश्वराच्या आशीर्वादाने तर आहेच, पण देरे हरी पलंगावरी असं काही होत नाही। आपण जर नुसतं देवावर एखादी गोष्ट सोपवली आणि ती पार पडते असं काही घडत नाही। देवालाही माहिती आहे की त्यासाठी परिश्रम करावा लागतात। आणि अण्णांनी गेले 5 वर्ष म्हणजे आमदार झाल्यानंतर 5 वर्ष एखादा दिवस असा असेल का ते कुठल्या ना कुठल्या कामात नाही। अतिशय परिश्रम त्यांनी सगळ्या क्षेत्रात घेतले आणि सगळ्या क्षेत्रात योगदान दिलं। धार्मिक क्षेत्रामध्ये पाहिजे तेवढं मोठं योगदान, सगळ्या समाजाच्या क्षेत्रात योगदान, तुमचं वारकरी संप्रदाय वारकऱ्यांमध्ये योगदान, असं क्षेत्र नाही आणि असा समाज नाही तर ज्याच्यासाठी अण्णांची मदत झाली नाही। कुठे एखादं घर जळालं असेल तर आपण बघितलं ताई आणि अण्णा त्याला पूर्ण गृहोपयोगी वस्तू देताना दिसतात। मध्यंतरी ढेकोला इकडे लाईटवर अपघात झाला, त्याला म्हणतात असं अनेक म्हणजे त्याची जर यादी वाचायला गेली तर 2 नाही 4 तासही पूर्ण नाही। अशा अनेक प्रयत्नातनं पण विकास कामं जर तुम्ही म्हणाल ना तर आपल्या गावात तर आहेच, पण विकास काम म्हणजे गाव नाही कधी तर विकास काम अण्णांनी पोहोचवलं नाही। रस्ते झाले, सभामंडप झाले, हे झाले, म्हणजे काही ठिकाणी तर द्यायला पण आहे पण घ्यायला नाही, अशी परिस्थिती इतक्या अण्णांनी केली। राहिला आपला प्रश्न, जवळपास 2 कोटीची कामं ह्या मंदिराच्या विकासासाठी झाली आहेत। नुसत्या मंदिराच्या विकासासाठी एवढं मोठं हे जे आपलं तीर्थक्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे, पण त्या तीर्थक्षेत्राला खऱ्या अर्थाने मोठं चांगलं स्वरूप आणण्याचं जे काम आहे, आज आपल्याला जे वैभव दिसतंय ते केवळ आणि केवळ अण्णांच्या ह्या सगळ्या सहकार्यामुळे। आपल्याला आता भव्यता दिसते, कॉन्क्रीट दिसतं, पेवर दिसतं आणि बाहेरून आलेले असो कोणी असो सगळेजण या गोष्टीचं वर्णन करतात की बाबा तुमच्या तिथं फार छान झालं, पण ते छान असं झालेलं नाही। त्याच्यासाठी अण्णांनी भरपूर योगदान, मागितलं तेवढं योगदान त्यांनी आपल्याला दिलं आणि खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्राचं एक जे स्वरूप पाहिजे ते आपल्याला मिळालं। त्याच्यामुळे दुर्दैवाने म्हणावं लागेल तर हे एवढं सगळं अण्णांनी केलं। जवळजवळ 3.5 कोटीची कामं या बांधवामध्ये झाली। सभामंडपाव्यतिरिक्त रस्ते झाले, आणखी नाही बरीच कामं झाली। शाळा, जी आपली शाळा पडून गेली होती ती पहिल्यांदा 3 खोल्या दिल्या, त्याच्यावर 3 खोल्या, जवळजवळ 60 लाख रुपयाच्या त्या ठिकाणी शाळा दिल्या। व्यायामशाळा इथं दिसते, अनेक असे 3.5 कोटीची कामं अण्णांनी आपल्याला दिली। पण दुर्दैवानं मला असं वाटलं होतं की ठीक आहे बाबा, न समजणारे किंवा कोणीतरी असतं, 5-50 मतं जातील, पण त्याही वेळेस अपेक्षा भंग झाली। थोड्या प्रमाणात का होईना पण काम करणाऱ्या माणसाकडे लक्ष न जाता आपल्याला आपल्या डोक्यामध्ये जातीवाद घुसला आणि जातीसाठी आपण काही मतं टाकली, जास्त नाही पण ती टाकली, हे खरोखर चुकीचं आहे। आपल्या इथनं एकसुद्धा मत जायला नव्हतं पाहिजे। एवढी कामं केलेल्या असतानासुद्धा आपण ती चूक कोण असेल ते मला माहीत नाही कोणी केली, पण ती करायला नव्हती पाहिजे। जर आपली श्रद्धा बाणेश्वरावर आहे, बाणेश्वरासाठी ज्या माणसाने एवढं केलं त्यापुढे आपण आपलं समाज म्हणून डोक्यात धरावं, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट माझ्या दृष्टीने तरी काही नाही। आणि आता कुठे आहेत ते?
आता ज्यांना मतं दिले हे पडल्यानंतर एखाद्या वेळेस भेटायला आपल्याला जाऊ द्या, पण निदान तालुक्यात गेले का कुठे भेटायला? अरे बाबा तुम्ही आमच्याबरोबर होते, पण ठीक आहे तुमचं काही उद्या अडचण आली, काही प्रसंग आला तर मला फोन करा, मला भेटा, मी तुमच्यासाठी धावून येईल. आहे कुठे ते, गेले कुठे याचा तपास करा. दुसरे दहशतमुक्त करणारे ते तर तुमचा फोनही उचलत नाही, स्पष्ट सांगता आम्हाला आता नांदगावकडे यायचंच नाही आहे, तुम्ही फोनही करू नका आणि आमची आशाही करू नका. म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही केले ते तुम्हाला विचारायला सुद्धा तयार नाही, अशी परिस्थिती राजकारणात होती. सर्वसाधारण माणूस काय म्हणतो तर बाबा आपल्याला राजकारणाशी काही घेणं नाही, आपलं राजकारणात काही नाही, बाबा राजकारणाशी घेणं नाही अशी व्यक्ती नाही तर ज्याचं राजकारणाशी घेणं नाही. अहो प्रत्येक गोष्ट ही राजकारणात माणसाला लागते. अहो एखादं तुमचं अपघात झाला तरी तुम्हाला राजकीय आधार लागतो, अण्णांना फोन करावा लागतो, पोलीस स्टेशनला सांगावं लागतं. टेबल शीट पकडलं तरी आपल्याला घाईघाई वाटतं कोणाला तरी सांगा. हे राजकारण नाही का? सांगायला माणूस लागतो, हे राजकारण नाही. एवढंच नाही, आता होऊ नये दुर्दैवाने अनेक गोष्टी घडतात. काही मुली चुकीचं काम करतात, निघून जातात, काहींचे अपघात होतात, काहींचं दळीत कांड होतं. अशा वेळेससुद्धा आपल्याला लगेच लागतं कोणीतरी राजकीय आधार आहे का, राजकीय सांगणारा आहे का. तेव्हा राजकारण ही गोष्ट अशी नाही आहे का आपल्या चुलीपर्यंत त्या गोष्टीची गरज आहे. आपल्याला कुठलीही अडचण लागली तर एखादा राजकीय माणूस आपल्या हातात सत्तेचा लागतो, सांगणारा लागतो. त्याच्यामुळे हा गैरसमज काढून टाका का बाबा मला तर काय घेणं नाही, मी माझं पाणी भरतो, शेतकाम करतो, आपल्याला काय घेणं आहे राजकारणाशी असो नसो. मात्र प्रत्येकाला लागतं, ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस राजकीय आधाराशिवाय तो प्रसंग निपटला जात नाही. ही पण सगळ्यांनी आठवण ठेवली पाहिजे. आपल्या परंपरा आहे, आपलं गाव चांगलं आहे. अण्णा 50 वर्ष झाले सगळ्यांच्या बाणेश्वरांनी आमच्या गावाच्या सर्व लोकांना बुद्धी आशीर्वादच असा दिलेला आहे का ते सगळं व्यवस्थितपणे हाताळतात, चालवून घेतात आणि एकमेकात समजदारीच्या भूमिका घेतात. 50 वर्ष झाले आमच्या इथं ग्रामपंचायतीची निवडणूक नाही. निवडणूक नाही असं म्हणून नुसतं चालत नाही. निवडणूक ही काय आहे ग्रामपंचायतीची ती जरा समजून घ्या. कारण आता सोपी निवडणूक, सगळ्यात सोपी निवडणूक राष्ट्रपतीची. तो मत मागायला जात नाही, त्याला मत देऊन भेटायला जावं लागतं, मी तुम्हाला मत दिलं म्हणून. सगळ्यात अवघड निवडणूक ग्रामपंचायतीची. सासूविरुद्ध सून उभी राहते, भावाविरुद्ध भाऊ उभा राहतो, बापाविरुद्ध मुलगा उभा राहतो. हे प्रसंग आपल्या गावात नाही म्हणून तुम्हाला कळत नाही. बरं अण्णा आमच्या इथं आम्ही म्हणजे 1 रुपया कोणाला खर्च येत नाही. त्यांनी फॉर्म भरलेलं डिपॉझिटही त्यांना परत मिळतं आणि खूप लोक समजदार आहेत, खूप चांगले आहेत. ती पिढी आता थांबली, नवीन पिढीला वाटत असेल होऊन जाऊ द्या, तरुण भाऊ ते विषयाची परीक्षा घेऊ नका, ही तुम्हाला विनंती मी असेल नसेल हे करू नका. आता वेळही खूप झालेला आहे. अण्णासारखे आमदार होणे नाही. तुम्ही अण्णासारखं कोणत्या अंगाला कौतुक करावं आणि कोणता त्यांच्यातला गुण सांगावं ते सांगता सांगता मला सांगता नाही. पण जेवढं अण्णांचं कार्य आहे तेवढंच ताईंचं पण कार्य आहे. ताईंचं कार्य पण तितकंच आहे. आता जेवढे पण आहे म्हणजे जेवढे त्यांनी बचत गट उभे केले, महिलांमध्ये जाऊन कार्यक्रम केले आणि आता अण्णा थोडेफार थांबून जातात पण ताईंनाच जास्त त्रास देऊन कार्यक्रमांना पाठवतात. त्याच्यामुळे अण्णा फार बी थांबू नका, नाही तर आम्हाला ताईसाठी तिकिटाची मागणी करावी लागेल. तर ताईंचं पण योगदान खूप मोठं आहे, ताईंचं पण सहकार्य आहे त्या ठिकाणी. आणि ही सगळीच माणसं जी काही पडद्याआड आहेत ज्यांचे आपण सत्कार केले, म्हणजे फरांदादा असो, गुलाब बाबड असो किंवा जी आपण सत्कारार्थी आहेत, ही सगळे त्यांच्या पाठीशी तितक्याच कष्टाने काम करतात. अण्णा पुढचं पंचवार्षिकचं सुद्धा नारळ हे बांधगावलाच फुटलं पाहिजे. कदाचित मी असेल नसेल पण तुम्ही हे काम जरूर कराल याची मला खात्री आहे. आणि अण्णा पण तुमच्याबरोबर पाठीशी कायम राहतील. एवढं बोलून मी आज बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराज.